हॅलो फ्रेंड्स, मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत आळूच्या पानांपासून आळू वडी कशी बनवायची ते। हे पाहता, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूत। हे बघा, मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोड्या मिरच्याचे काप घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं घेतलेले आहेत आणि आल्याचे काप घेतलेले आहेत। हे आता आपण मिक्सरला लावून घेऊ। हे पहा, मी आता हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यावर आपण हे घालू। हे बघा, मी आता याच्यातलं सर्व त्याच्यामध्ये घालून घेते आणि थोडं तांदळाचं पीठ मी मिक्सरला लावून घेतलं होतं, ते पण याच्यात घालते। तर हे मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत, थोडं लाल तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर। मी आता इथे हे सर्व एक करून घालून घेते। हे बघा, मी आता हे इथं सर्व जिन्नस घालून घेतलेले आहेत। आता हे छान एकत्र करून घेते। हे पहा, आता हे छान एकत्र होते। आता आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे। हे पहा, याच्यामध्ये थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं। बघा, मी थोडंच पाणी घालून याचं बॅटर बनवून घेणार आहे। हे बघा, आपलं बॅटर छान व्हायले। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही, अगदी नॉर्मल करायचं, छान असं, म्हणजे आपल्या आळूच्या पानांना चिटकल इथपर्यंतच पातळ करायचं। इथे पहा, मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता पाणी गरम करायला ठेवते। हे पहा, याच्यावर मी आता एक चाळणी ठेवणार आहे। हे पहा, कारण आपल्या आळूच्या वड्या याच्यावर आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। तर मी इथे आळूची पाने घेतलेली आहेत, हे बघा, मोठाली आहेत। मी आता याला बॅटर लावून घेते, बघू शकता तुम्ही। हे बघा, छान असं सगळीकडून पातळ मी लावून घेते। दुसऱ्या पानाला पण तसंच लावून घ्यायचं। हे बघा, अगदी हलक्या हातानेच लावून घ्यायचं। पहा, माझी पाने इथे मोठाली आहेत, तुमच्याकडे छोटाली असली तरी पण छान होतात। बघा, मी पहिल्यापेक्षा थोडं छोटं घेतलेलं आहे। अगदी असं पतलंच लावून घ्यायचं। कारण बॅटर जास्त पातळही केले नाही आणि जास्त घट्टही नाही, छान आपल्या आळूच्या पानांना चिटकायले। बघू शकता तुम्ही। हे बघा, हे आता मी पूर्ण सगळीकडून लावून घेते। आपल्याला हे आता फोल्ड करायचे। हे बघा, इकडून करते आणि पलीकडून पण करते आणि याचं छान गोल रोल बनवून घेते। हे बघा, याचा आता छान मी रोल बनवून घेतलेला आहे। बॅटर लावते इकडून, खालून आणि वरून। आपल्याला अशाच प्रकारे सगळे आळूच्या पानांना गोल रोल करून घ्यायचे आहेत। हे बघा, मी 4 झालेले आहेत माझे। आता आपल्या पानाला पण उकळी आलेली आहे, तर आपण त्याच्यामध्ये एक ठेवून घेऊ। हे बघा, मी थोडं अंतरात ठेवते, कारण जवळ ठेवल्यावर कसं आपले आळूचे पाने एकाला एक चिटकतील। हे बघा, आणि गॅस थोडा मिडियमच ठेवायचा, जास्त फुलवर पण नाही करायचं। मी आता हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवते। मग आता आपण एकदा चेक करून पाहू। हे बघा, मी एकदा चेक करून बघते मला आळूची पाने झाली आहेत का। बघा, नाही, थोडं हाताला चिटकते। परत मी झाकून ठेवते 10 ते 15 मिनिटे। हे बघा, 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। आपले आळू वड्या छान शिजलेल्या आहेत। हे बघा, मी तुम्हाला दाखवते, छान शिजल्यात।
आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मी आता हे एका प्लेटमध्ये छान काढून घेते. बघू शकता मी आता इथे सगळेच एक एक करून खाली काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघा किती छान आपल्या आळू वड्या शिजलेल्या आहेत. पानं उकळले पण नाही, जसे असे चिटकून ठेवलेले आहेत आपण तसे चिटकलेत. बघा किती छान निबर झालेले आहेत. मोडली पण नाही आपली आळू वडी अशी. बघा चिकचिक पण जास्त झाली नाही, मोकळी झालेली आहे, कोरडे. बघा तर हे आपण बाजूला ठेवू. इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण तेल घालून आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. बघा मी आता इथे तेल घालते. थोडंच तेल टाकते मी, जास्त टाकत नाही, कारण आपल्याला आळू वडी अशी जास्त तेलामध्ये तळून नाही घ्यायची, नॉर्मल भाजून घ्यायची आहे तेलामध्ये, कारण की ती खाल्ल्यावर आपल्याला कचर लागणार नाही. तर मी इथे आळू वडीचे काप करून घेते. बघा तुम्हाला हवे आहेत तसे तुम्ही करू शकता. मी थोडे जाडच करते, कारण की छान असे कुरकुरीत होतात जाडच. पातळ केल्यावर कसे ते अलग पानं होतात तेलामध्ये टाकले की. बघा किती छान निबर झालेली आहे आपली आळू वडी. बघा मी आता अशा सगळ्या आळू वड्या काप करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता बघा किती छान झाल्यात. आपलं तेल पण गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये एक एक सोडू. बघा मी आता एक एक सोडते. बघा मी पूर्ण एक रोल माझा याच्यामध्ये बसते. मी तेवढा एक रोल पण एकदा तळून घेते. हे पहा आपल्या आळू वड्या किती छान तळायल्या. बघा मी जास्त तेल टाकलं नाही, कारण की जास्त तेल टाकल्यावर कसं त्याच्यामध्ये जाऊ बी शकतं तेल, त्यामुळे मी कमीच तेलामध्ये भाजून घेते. हो तर तुम्ही जास्त तेल टाकून तळून पण घेऊ शकता. मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी छान कुरकुरीत होतात. बघा मी ह्या परतून घेते. बघू शकता तुम्ही आपल्या आळू वड्या किती छान तळायल्यात. हे पहा छान तळून घेते मी सगळीकडून. हे पहा आता आपल्या आळू वड्या तळलेल्या आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा मी आता सर्वच काढून घेते एका प्लेटमध्ये. आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व आळू वड्या तळून घ्यायच्या आहेत. बघा सर्व आळू वडी अशीच तळून घेतलेली आहेत. बघा ह्या खायला पण खूप छान असतात, पौष्टिक बी असतात आळू वड्या. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.